विशाळगड संदर्भात झालेल्या अतिक्रमण बांधकामाच्या विरोधातील शासकीय कारवाईच्या पार्श्वभूमीवर हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील चित्त दरवाजा ते महादरवाजा व पायरी मार्गावरील तसेच चित्त दरवाजा परिसरातील 56 दुकानदारांना वन विभागामार्फत त्यांच्या जागेवरील अतिक्रमण दूर करावे या संदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। वन विभागाने कायद्यातील तरतुदींनुसार 56 जणांना ही बांधकामे काढून घेण्याबाबत नोटिसा दिल्या आहेत। स्थानिक नागरिकांपैकी काहींनी या बांधकामासाठी पूर्वी परवानगी घेतल्याचा दावा केला आहे, मात्र वन विभागाकडे अशा परवानग्यांची कोणतीही नोंद नाही। वन विभागाने हा किल्ला परिसर 100% अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला असून कोणतीही बेकायदेशीर बांधकामे खपवून घेतली जाणार नाहीत असे स्पष्ट केले आहे। वन विभागाकडे पायरी मार्गाचा भाग मालकी हक्काने येत असून किल्ल्यावरील सर्व भाग हा केंद्रीय पुरातत्व विभागाकडे जात असल्याचे सांगण्यात आले आहे। किल्ले रायगडावरील गेल्या 5 ते 6 पिढ्यांपासून राहणाऱ्या अवकीरकर, झोरे, उगीरकर, शिंदे, महाबले आदी कुटुंबियांची जगदीश्वर मंदिर व बाजारपेठेजवळ घरे आहेत। या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी शासनाकडून 30 मे पर्यंत किल्ल्यावरील रहिवाशांनी घरे रिकामी करण्याच्या नोटिसा देण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले आहे।